मन मन दुसरे चरण समताची त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू विद्यांचे अधिकार तिची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार ईश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लोक पावन झाले चरादेवी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अमृताची फळे अमृताची बीजी तुझी पुरती चाली बीजाची ऐशियाचा संगती नारायणा ओलावा वचना जयाची विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा संत संघाचा महिमा सांगणारा आहे. एक संतांचा महिमा या अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केला आणि त्याचप्रमाणे संतांची संगती सुद्धा मागितली. जगद्गुरु तुकोबाराच्या भक्तिशास्त्राचा जर विचार केला म्हणजे गाथ्याचा जर विचार केला तर गाथ्यामध्ये कधी महाराजांनी नाम महिमा वर्णन केला, कधी तीर्थ महिमा वर्णन केला, कधी क्षेत्र महिमा वर्णन केला, कधी ग्रंथ महिमा वर्णन केला, कधी वस्तूचा महिमा वर्णन केला. प्रत्येक महिमे वेगळे. पहिल्या प्रथम तुकोबाराने नाम महिमा वर्णन केलेलं आहे. नामाचं महत्व पटवून जगाला सांगितलं. कसं सांगितलं? अति दुराचारी असणारी गणिका वेश्या त्याला नामानं तरली करायची. जगी प्रसिद्ध हे बोली, हे बोलणं जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. प्रचार प्रसिद्ध झालेला आहे. काय प्रचार झाला? जगी प्रसिद्ध हे बोली नामे गणिका तारिली आणि काही उद्धरिली महाघोषी चांडा. मोठ्या मोठ्या चांडाचा महापातकाचा उद्धार झाला. कशाने झाला? नामानं झाला. नाम महिमा वर्णन केला. शीतबंधनाच्या वेळेस पाषाणाच्या शिळा सागरावर पडल्या. तर तुकोबाराचं एक प्रमाण सरळ सांगून जातो. सागरी तारी स्थापिली विषण रावण मारी काही काळा मज नामाचा जीवमाळा आणि शिकवून समता साजे नारायण. मोठा अभंग आहे नवचारणाचा महाराज. या अभंगामध्ये महाराजांनी नामाचं महत्व पटवून सांगितलं. सागरी तारी अरे नामाचा प्रताप असा आहे की आपल्या 100 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात प्रताप नामाचा बोलावया युक्ती माझी थोडी. युक्ती म्हणजे कळलं का? इथं हात लावायचा. बुद्धी तुकोबाराय म्हणतात युक्ती माझी थोडी किंवा बुद्धी माझी थोडी दुर्बळाची वाचा आणि प्रताप नामाचा बोलावया. मी नामाचा प्रताप काय वर्णन करू? माझी बुद्धी कमी पडते इतका नामाचा प्रताप आहे. शिवा प्रताप अरे ना सागरावर शिवा करणे सगळं तरले महाराज. उदकावरी अरे पाषाणाचे दगड तरले महाराज. कशानं तरले? नामानं तरले. कधी नाम महिमा वर्णन करतात, कधी क्षेत्र महिमा वर्णन करतात. क्षेत्र 2 आहेत बरं का. आपल्या गावाकडचे क्षेत्र 2 आहेत. तसे क्षेत्र 6 आहेत. पण प्रख्यात क्षेत्र म्हणलं की काशी आणि पंढरी. काशीचं वर्णन करत काशीच्या एक क्षेत्राचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. त्याचा महिमा वर्णन केलेलं आहे. काशीमध्ये मेल्यावर मोक्ष आहे. मरणमुक्ती वाराणसी पितृगुण वाराणसी उद्धार नाही पंढरीची पायापाशी उद्योगाच्या. काशीला मेल्यानंतर मोक्ष आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर तरी वेचणही लागे शरीर तिथे लागे मरावं लागतं. शरीर हलवावं लागतं तिथं काशीमध्ये. काशीचा महिमा वर्णन केला. जसा काशीचा महिमा वर्णन केला तसा पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन केला. पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करत असताना का नाही बरं का अख्खं पहाटे 5 वाजता आपल्याला नुसतं पंढरीचा महिमा वर्णन करण्यामध्ये 5 वाजते पहाटेची इतका महिमा आहे. तर मी फक्त एकच आरती मधलं प्रमाण सांगणार आहे. महाराजांनी शेवटच्या मागणीत एक तुझ्यावरती आहे त्या अभंगाच्या अगोदर 5 ते 6 अर्थ लिहिलेले आहेत. पंढरीपर काही गोकुळपर आहेत, काही कृष्ण परमात्मापर आहेत,
त्याच्यामध्ये एक आरती अशी आहे, पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी. अरे पंढरी ही पुण्यभूमी आहे, हा भीमा दक्षिण वाहिनी आहे का, पुण्यभूमी आहे. पंढरी म्हणजे सामान्य नाही, पंढरीला दुसरा उपमा देता येत नाही, पंढरीला दुसरी उपमा देता येत नाही. तुकोबारे सांगतात, नाही उपमा द्यावया समतुल्य आणि ठाया, धन्य भाग्य जया जे पंढरी देखती. म्हणजे पंढरीला दुसरा उपमा देता येत नाही, दुसरी कुठली उपमा देता येत नाही. पंढरी म्हणजे पंढरीच, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मत उभेची दिसत आहे नीट, या हरिजनाची वाळवंट जागरणाची तिथली. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी. पंढरीचा महिमा जसं क्षेत्राचा महिमा वर्णन केला तसा तीर्थाचा सुद्धा महिमा वर्णन केला. पंढरी पुण्यभूमी, पंढरी पुण्यभूमी आहे. भीमा दक्षिण वाहिनी तीर्थवे चंद्रभागा महापातका धुनी. चंद्रभागा तीर्थ महापातकाचा नाश करणार तीर्थ आहे महाराज. म्हणजे तीर्थाचा महिमा वर्णन केला, क्षेत्राचा महिमा वर्णन केला, नामाचा महिमा वर्णन केला, वस्तूचा महिमा महाराजांनी गाथ्यामध्ये वर्णन केला. एक वस्तू आहे मस्त, आयरणीवर ठेवली म्हणून गंजर मारला तरी फुटत नाही. वस्तूचा महिमा का काय वस्तू आहे महाराज, हिरा ठेवीचा वाचे मारिता म्हणजे वरी घरानं जरी मारलं तरी हिरा फुटत नाही, आयरनमध्ये घुसल पण फुटणार नाही. वस्तूचा महिमा. जसा वस्तूचा महिमा, नामाचा महिमा, क्षेत्राचा महिमा, तीर्थाचा महिमा, ग्रंथाचा महिमा नका आणि असे महिमे महाराजांनी वर्णन केले. त्याच पद्धतीने संतांचा महिमा सुद्धा वर्णन केला. संत संघाचा महिमा अंगरेषीयम असतात. मानवी जीवनामध्ये माणसाची गती आणि अधोगती, अधोगती किंवा ऊर्ध्वगती, वैकुंठाला जाणं संगतीवर अवलंबून आहे आणि नरकाला जाणं सुद्धा. माणसाच्या जीवनामध्ये गती अधोगती नक्की ते संघावर अवलंबून आहे. चांगली संगती केली गती प्राप्त होईल, वाईट संगती केली माणूस पतनाला जाईल, छोट्याची संगती केली माणूस छोटा होईल आणि मोठ्याची संगती केली मनुष्य मोठा होईल. म्हणजे बाळकिल्डीच्या अभंगामध्ये तुकोबारे वर्णन करतात बरं का. पतन उद्धार, पतन आणि उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आधर्मा संघ त्याच्यावे आधर्मा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही का. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आधमा पापाचा त्याग करावा. संत सेवी संताची संगती सेवन करावी, संताची संगती करावी. मोठ्याची संगती केली की माणूस मोठा होतो, छोट्याची संगती केली की छोटा होतो. शिरी जंगलामध्ये चुकली आणि अचानक तिच्या समोर सिंह आला. तिला डोकं होतं जरा हुशार होती. दादा दादा म्हणावं लागलं त्याला, नाही तर खाऊनच टाकत होता. दादा मी जंगलामध्ये एकटी चुकले, मला अभय द्या, माझं रक्षण करा. आली राखी पौर्णिमा जवळ आली नका आणि राखी पौर्णिमेला राखी घालण्यासाठी गेली. आणि शिहा नदी का नाही 2-4 हारणं खाल्ले होते त्या दिवशी. टच होता पोट भरून, त्याला काय खाण्याची पिण्याची इच्छा नव्हती. त्याला मला घाबरू नको, जो जो भेटेल त्याला माझं नाव सांग, मी वाघाची मावशी म्हणून सांग. शिव पुढे गेली, वाघ भेटला. कोण का तू? म्हणजे मी वाघाची मावशी. तिथून पळून गेला वाघ. वाघाची मावशी म्हणलं की कोण जायचं ते. कोणा भेटला, लांडगा भेटला, सगळे प्राणी भेटले, पण प्रत्येकाला शिवीने हेच उत्तर दिलं की मी वाघाची मावशी आहे. अशामध्ये पहाटेचे 5:30 वाजले आणि शेवटला हत्ती भेटला. हत्ती ते दम द्यायला लागला तिला. कोण का म्हणला
कोण आहेस तू? तिने सांगितलं मी वाघाची मावशी आहे. असं होय. मग हाती खाली बसला. मग बस माझ्या पाठीवर. शिळीला म्हणला. मग शिळी पाठीवर बसली. कुठं आहे घर तुझं? तुझं गाव कोणतं आहे? तिथून नेऊन सोडतो मी तुला. बरोबर शिळीनं गाव दाखवलं, घर दाखवलं, घरी नेऊन सोडलं. मोठ्याची संगती केली, मनुष्य मोठा होतो. छोटीची संगती केली, सगळे संगतीवर अवलंबून आहे. शिकाऱ्याने 2 पोपट धरले. एक पोपट राजाने विकत घेतला आणि राजा घरी आला. शिकाऱ्याने दुसरा पोपट एका खटकाला विकला. त्या खटकाच्या घरी भाषा शिकू लागला. म्हणजे ते खटकाच्या गोष्टी संस्कार करायला लागले. सगळी हिंदी भाषा, शिव्या देणं, अमुक तमुक सगळे त्याला ते संस्कार लागले. तर राजाने जो पोपट विकत घेतला होता तो एका शास्त्री पंडिताच्या घरी दिला. 6 महिने तिथे राहिला. चांगलं बोलू लागला, या बसा, राम राम. संस्कार कशी त्याला लागले. आणि एके दिवशी राजानं दोन्ही पोपट राजवाड्यामध्ये बोलवले. राजवाड्यामध्ये पोपट आल्यानंतर जो खटकाच्या घरी पोपट होता तो शिव्या द्यायला लागला. पकडो मारू साले को, काय बोलगर आया, असलं लागलं बोलायला. आणि हा राम राम करायला लागलाय, नमस्कार करायला लागलाय, बोलायला लागलाय. चांगला बोलतोय पोपट शास्त्री पंडिताच्या घरी. आणि दोघेही सख्खे भाऊच होते पोपट. राजाला राग आला शिवाय द्यायला म्हणून राजाने तलवार काढली त्याच्या अंगावर गेला. पोपटाच्या खलास करतो तुला. त्यामध्ये ही थोर दुसरा जी भाऊ होता त्याचं त्यानं म्हणलं महाराज थांबा, आम्ही दोघे सख्खे भाऊ. पण काय केलं, एक शिकारीने आम्हाला बरं का शास्त्री पंडिताच्या घरी दिलं, तिथले मला संस्कार लागले. आणि याला दिलं ते खटकाच्या घरी दिले, ते करते ते संस्कार. म्हणजे संगती कसे संस्कार लागले. माणसाचं पतन उतार हे सगळ्या संगतीवर अवलंबून असतं. मोठ्याची संगती केली माणूस मोठा होतो, छोटीची संगती केली छोटाच होतो. मला सांगा आता पावसाळा दिवस आहे, आता छोट्या छोट्या नद्या बरं का जाऊन कुठं गंगेला मिळतात. बरोबर आहे. गंगा ही कशी आहे? अरे गंगा ही जगातामध्ये नंबर 1ची पवित्र नदी आहे. त्याचं वर्णन ज्ञानोबायांनी केलेलं आहे. ज्ञानोबाच्या गाथ्यामध्ये गंगे तकाहुनी निके अमृत झाली पिके. नाम कसं आहे? नाम पवित्र आहे. तर किती पवित्र आहे? गंगो तकाहुनी निके. निके म्हणजे पवित्र, म्हणजे गंगेच्या पाण्यापेक्षा नाम पवित्र आहे. तर गंगेचं पाणी पवित्र आहे का नाही? गंगेचं पाणी पवित्र आहे महाराज. स्वच्छ पाणी आहे, पवित्र पाणी आहे. बरं, गंगा ही बर का स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? गंगा ही स्वतंत्र आहे, परतंत्र नाही. सगळ्या नद्या जगामधल्या सगळ्या नद्या सगळे तीर्थ तिच्या अंतर्गत आहेत. सगळ्या तीर्थाची मालकीन गंगा आहे. तुकोबारांनी तसं प्रमाण दिलेलं आहे. अहो भागीरथी महादोष निवारिणी सगळ्या स्वामिनी तीर्थाची. स्वामिनी म्हणजे मालकीन. कोट्यावधी तीर्थाची मालकीन कोण आहे? गंगा आहे. गंगा कशी आहे? पवित्र आहे. बर का. आणि गावाच्या कडचं पाणी पावसाळ्यामध्ये वाहत 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 गेलं. अनेक गावाचं पाणी वाहत वाहत गेलं. लेंडवळणाचं पाणी म्हणतात त्याला. गावरशे भरली, गावरस म्हणतात, ज्ञानोबारांची भाषा आहे. हा गावरशे भरले, पाणी पाठी पाय देत आले. तर गंगे काय म्हणत करते सर? त्या पाण्याला घाण पाण्याला गंगा म्हणते काय बाजूला सर म्हणत नाही. गंगा काय करते? मोठ्या अंतकरणानं मोठ्या पोट करून त्या सगळ्या लेंडवाण्याच्या पाण्याला गावाच्या बाहेरचं जे गावपासाचं पाणी असतं का नाही, घाण पाणी, त्या पाण्याला आपल्या पोटामध्ये घेते. आता ह्या पाण्यानं त्या गंगेच्या पाण्याची संगती केली, म्हणजे गंगेची संगती केली नाही का, त्या पाण्याची किंमत वाढली का नाही? तो कोणासाठी त्याचं वर्णन केलं. मोठ्याची संगती करा मोठा होता. गावामागील गंगा न पाणी विटाळ. गंगा नको, त्या पाण्याला नको म्हणत नाही, ती आपल्या पोटामध्ये सामावून घेते गंगा. बरं, गंगेमध्ये ते पाणी सामावल्यानंतर बघा आपण त्याला नाव ठेवत नाही. हे बाबागावच्या भोवताचं पाणी आलेलं आहे किंवा हे तिकडून लातूरकडून पाणी आलेलं आहे, घाण पाणी आलेलं आहे, याच्यामध्ये स्नान करू नये गंगेमध्ये असं कोणी म्हणतात का? कुठलंही पाणी मिसळू द्या, गंगा ही पवित्र आहे. इतर पाण्याला, इतर नद्यांना ती गंगा पवित्र करते बर का. तुकोबाराची भाषा आहे. सरिता ओहळ ओघा. ओहळ म्हणजे गावाच्या ग्रस्त पाणी बर का. सरिता म्हणजे नदी. ओघा अनेक ओघ, अनेक नद्या येऊन गंगेला मिळतात आणि ते गंगा रूप होतात. सरिता ओहळ ओघा. गंगे मिळून झाल्या गंगा.
अरे गंगेला मिळाल्या ते गंगा झाल्या का, म्हणजे मोठ्याची संगती केली पाण्यानं, घाण पाण्यानं मोठ्या पाण्याची संगती केली, पवित्र पाण्याची संगती केली, ते सुद्धा पाणी पवित्र झालं. आपण तिथून निवडून काढतो ते पाणी, किंवा गंगेमध्ये आपण स्नान करत नाही का, स्नान करतो, आयुष्य स्नान करतो, का करतो? गंगा ही पवित्र, इतर पाण्याला ती पवित्र करते. ह्या पाण्याने त्या पाण्याची संगती केली, मोठं झालं. सरिता ओघा गंगे मिळून झाल्या गंगा. पाण्यानं दुधाची संगती केली. पाणी कसं लिटर आहे? 15 रुपये लिटर एक बाटली. दूध कसं लिटर आहे? 40 रुपये लिटर आहे. म्हशीचं दूध 40 रुपये लिटरचं दूध आणि 15 रुपये लिटरचं पाणी, बिस्लरीचं पाणी. ते पाणी जर दुधात टाकलं, 5 लिटर दुधामध्ये एक बाटली जर ओतली तर पाण्याची किंमत किती झाली? 40 रुपये लिटर. पाण्यानं दुधाची किंमत संगती केली. बघा ते पाणी सुद्धा, त्या पाण्याची किंमत वाढली महाराज. म्हणजे मोठ्याची संगती केली, माणूस मोठा होतो. आणि म्हणून महाराज बघा भगवंताच्या समोर संतांची संगती मागतात. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या संतांची संगती मागतात खरं नाही, पण तितकी सोपी आहे का ती? अरे संत महात्मा देवाला सुद्धा भेटण्याकरता दुर्लभ आहे. एक महाराज मास्तर का नाही, एक अभंग आहे महाराजांचा तुकोबारायचा. देवाचा भक्त तो देवाशीच गोड आणि काशी चाल नाही त्याची, कोणाचा सोयरा नव्हेच सांगाती, आणि अवघ्या हाती अंतराला निष्काम वेळी म्हणती बापुडे, अवघ्या पुढे झाला कैसा प्राप्त स्नान करी विभूती चर्चन, आणि देखुनी अजून निंदा करी. मोठा अभंग आहे 13 चरणाचा. त्याच्यामध्ये शेवटचे चरण तुम्हाला सांगतो. जन्मोने आला अवघाची वेगळा, भगवत भक्त हा नाही घरातल्या कुठल्याही माणसाचा स्वभाव असाचा त्याचा स्वभाव नसतो. जन्मोने आला त्याच घरामध्ये त्याचा जन्म झालेला असतो, पण त्याचा स्वभाव वेगळा असतो. जन्मोने आला अवघाची वेगळा, आणि म्हणून गोपाळा दुर्लभ होतो. म्हणून देवाला सुद्धा तो लवकर भेटत नाही. महात्मे जर देवाला लवकर भेटत नाही, संत महात्म्याची भेट आणि देवाची भेट जर लवकर होत नाही, तर मग तुमच्या आमच्या सामान्य लोकांना संतांची भेट लवकर होईल का? तर संतांची भेट ही सोपी आहे का अवघड आहे? संत महात्म्याची भेट काही सोपी नाही महाराज. जगामध्ये काही प्राप्त होईल
पण संतांची भेट होणार नाही. चंद्राचा अमृत आणता येईल. आता नाथ महाराजांच्या वेळेस चंद्र अमृत सुखे सेववे आस्था जाता रवी धरवे बाया त्या साधूची भेट व्याघ्र सिंहाची दूध जोडी चंद्र अमृत हातातले तरी हरिप्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ गाडे भाग्य मनुष्य द्या. आता आपल्याला सोहळ्यामध्ये बरेच संत भेटतात. आपण सगळे सगळे संत कृपेचे सागर नका, पण खरा महात्मा भेटणं हे माणसाच्या जीवनामध्ये भाग्य पाहिजे. महाराज तुकोबाराय संतांची भेट झाल्यानंतरच भाग्याचा उदय म्हणतात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत. आपल्याला भाग्य लागतं. भाग्य झाली संत भेटी. आपला आपण झाला बघा कुठं आपल्या इथं दत्तापाशी. भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते सर्वे देशावर झालो काय बोलो बोलावे लागे लाभ दुनावाला जीवन दर्शने. भाग्य झाली संत भेटी आणि भाग्य लागतं त्याला. महाराज तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या संतांची संगती मागतात. दुर्जनाची नको नको दुर्जनाचा संग मागणी ते तोच एक किंवा मागणी ते एक तोच दिनी विचारवणी मज नको दुर्जनाचा संग. आणि क्षणक्षणा चित्तभंग चित्ताचा भंग होतो. भजनामध्ये भंग होतो. सेवेमध्ये देवाचा अंतराय निर्माण होतो. कशामुळे? फक्त दुर्जनाच्या संगतीमुळे. म्हणून दुर्जनाची संगती नको. जगाला सांगत असताना तुकोबाराने हे सांगितलं दुर्जनाची संगती होऊ नका. पिसाळीला पुत्र कसं असतं का नाही. आमच्या मराठवाड्यामध्ये पिसाळीला पुत्र जर आलं का नाही मास्तर रस्त्यावर लोक दार लावून जातात. पिसाळीला पुत्र आले की लोक दार लावून जातात, कड्या लावून जातात. कारण त्या पिसाळीला पुत्र आहे कोणाला कधी चावून काही सांगता येत नाही. त्या पिसाळलेल्या कुत्र्याच्याही पुढची अवलाद म्हणलं की ही अवलाद कोणती दुर्जनाची अवलाद. तुकोबार हे त्यांच्या जीवनामध्ये भरपूर अनुभव घेतला. महाराज उगं म्हणले का नको दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्तभंग. जगाला सांगत असताना तुकोबारांनी सांगितलं ऐका हो तुम्ही माता हे सज्जन करू संगत न बोलू. अरे दुर्जनाची संगती करू नका, त्याच्या संग बोलू नका. शास्त्रानं काय सांगितलंय? बोलीला असे त्याग देश त्याचा. दुर्जनाचा भाला हे अंगसंग. बोलीला असे त्याग देश त्याचा. दुर्जनाचे भर धरावे तयापुरी आणि पिसाळल्यावरी धावी स्वामी. आता आणखीन एक प्रमाण दिले बरं का. दुर्जनाची अंगी अखंड विटाळ. दुर्जनाचं अंग का नाही अखंड विटाळाचं अंग आहे. आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. दुर्जनाची अंगी अखंड विटाळ आणि वाणी रजस्वला सर्वे तैशी. त्याची वाणी सुद्धा का नाही. आता तुमच्या लक्षात आला असेल मी काय म्हणलो ती तुकोबाराची भाषा आहे. वाणी रजस्वला सर्वे तैशी. दुर्जनाची संगती नको महाराज. तुकोबाराचा दुर्जनाचा संग नको, संतांची संगती दे. कारण का? अरे दुर्जनाच्या संगतीमुळे कोणाचं चांगलं झाले. अरे मोठे मोठे मी म्हणणारे महात्मे सुद्धा वाया गेले दुर्जनाच्या संगतीमुळे. भीष्माचार्य दुर्जनाच्या संगतीमध्ये आले म्हणजे दुर्योधनाच्या संगतीमध्ये आले. शेवटी काय झालं? भीष्माचार्य दुर्योधनाच्या संगतीमध्ये आले, त्याच्या पार्टीमध्ये आले. शेवटी काय झालं? कर्ण सुद्धा एवढा उदार असताना सुद्धा कर्णाचं वर्णन केले तुकोबारांनी. कर्णाचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे.
दाणे व्यापल्याला आणि रागशी पाडून तिथे दात तयाचे दिले दात महाराज. उदाहरण कर्णाचा उदाहरण तुम्ही महाराज. अवधारे देऊन करणा हाती. अवधारी म्हणजे उदारपणा भगवान परमात्म्यानं कर्णाला देऊन टाकला, वैराग्य शुकाचार्याला देऊन टाकलं, यश हनुमंतराला देऊन टाकलं, ज्ञान अर्जुनाला आणि ब्रह्मदेवाला देऊन टाकलं. असे 6 गुण साई गुण देवानं वाटून टाकले. त्याच्यामध्ये उदारपणा कर्णाला दिला, कर्णाचा नाही. पण कर्ण एवढा उदार असून सुद्धा बर का, यांचाच भाऊ असून सुद्धा, पांडवाचाच भाऊ असून सुद्धा दुर्योधनाच्या संगतीमध्ये कारण त्याच्या ह्याच्यामध्ये वाटून झालं सगळं. शेवटी द्रौपदीला कौरवी पांचाळी सगळे माझी आणली आणि वस्त्र हरणे वस्त्रे पैसे झाले मागुली. पांचाळीला ज्यावेळेस राजसभेमध्ये आणलं, दुशासनानं ओढून आणलं, केसाला धरून आणलं, त्या टायमाला द्रौपदी एक वस्त्र होती. आता बाया जर बाजूला बसल्या तर दररोज 2-3 साड्या बदलत्या. पण पूर्वीच्या काळामध्ये जर महिला जर रणसोलामध्ये जर असत तर एक वस्त्र दिसत होती, एकच वस्त्र 4 दिवस एक वस्त्री. एक वस्त्र असताना सुद्धा द्रौपदीला राजसभेमध्ये ओढून आणलं नका. सगळे मानाखाली हरून बसले. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जी मंडळी होती, जे तत्ववेती होते ते खाली माळ जाऊन बसले. पण खरा न्याय कुणी दिला नाही. हे का झालं असं? महाभारत घडलं नका, युद्ध झालं. हे कशामुळे झालं? फक्त दुर्जनाच्या संगतीमुळे. म्हणून महाराज नका भगवान परमात्म्याच्या समोर नका सज्जनाची संगती, संतांची संगती मागतात. सज्जनाची म्हणजे संतांची संगती मागतात. संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा, जागोजागी तुकोबराय देवाकडे संतांची संगती मागतात. तर कोणत्या संतांची संगती मागतात? तुकोबराय महाराजांनी सांगितलं देवा ओलावा वचना जयाची या, त्या संतांची संगती मला दे. ओलावा वचना जयाची या, ज्यांच्या वचनामध्ये ओलावा आहे, ज्यांच्या वाणीमध्ये ओलावा आहे. आता ओलावा या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. ज्यांच्या वाणीमध्ये ब्रह्मरस आहे, म्हणजे सतत भगवंताचं नामस्मरण आहे, सतत भगवंताचं चिंतन आहे नका, ज्यांचा विषय देव झालेला आहे, ज्यांना देवाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही, देवाशिवाय दुसरं काही पाहायचं नाही, देवाशिवाय दुसरा कुठला अनुभव घ्यायचा नाही, याला म्हणायचं ओलावा वचना जयाची या. वचन शब्द वापरला होता महाराजांनी. वचनाची जर कोटी पाहिली आपण, काही माणसं जागृतीमध्ये वचन देतात आणि जागृतीमध्ये खरं करतात. वचन कधी द्यायचं? जागा असताना. पण खरं कधी करायचं? जागा असताना. म्हणजे जागृतीमध्येच वचन द्यायचं, जागृतीमध्ये खरं करायचं. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र नंबर पाहिला. सीतेचं स्वयंवर झालं. सीतेनं वरमाला रामाच्या गळ्यामध्ये घातली. प्रभू रामचंद्रांनी वरमाला नका तो पुष्पहार सीतेच्या गळ्यामध्ये घातला आणि सीतेचा हात धरला. आणि हात धरल्यानंतर रामाने एक वचन दिलं.
काय आता माझं लग्न झालं म्हणजे स्वयंवर झालं, आता मी ग्रस्ताश्रमी झालो, आजपासून जगातील सर्व स्त्रिया मला माते समान, वचनच दिलं महाराज. कारण रामावतार कसा होता, एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी. म्हणून जागृतीमध्ये मिथिला नगरीमध्ये स्वयंवरामध्ये दिलेलं वचन रामाने 11,000 वर्ष पूर्ण केलं महाराज. त्यांना दुसरं लग्न केलं नाही. म्हणजे जागृतीमध्ये वचन दिलं, जागृतीमध्ये ते करून दाखवलं, ते पाहिलं वचन महाराज. आता काही लोक स्वप्नामध्ये वचन देतात, जागृतीमध्ये खरं करतात. स्वप्नामध्ये वचन कुणी दिलं, जागृतीमध्ये कुणी खरं केलं, ते हरिश्चंद्र राजा. तर हरिश्चंद्र राजा, तो हरिश्चंद्र राजा आणि मागण्याकरता भिक्षुक म्हणून आले ते कोण होते, विश्वामित्र. तो विश्वामित्र नव्हता मास्तर, विश्वामित्र नव्हता. पांडुरंग परमात्म्याने विश्वामित्राचा वेश धारण केला, रूप धारण केलं आणि हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नामध्ये गेले. आणि हे गणित फक्त तुकोबारायांना माहिती होतं. हे गणित फक्त तुकोबारायांना माहिती होतं की हा विश्वामित्र खरा नसून हा खोटा विश्वामित्र आहे, पण हा जर भगवान परमात्म्याचा बघा हा लीला अवतार आहे. तो लीला अवतार स्वप्नातला, म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याने ते विश्वामित्राचं रूप घेतलं. स्वप्नामध्ये ते हरिश्चंद्र राजाच्या गेले आणि गेल्यानंतर राज्य मागितलं, राज्य मागितलं. आणि स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजानं विश्वामित्राला राजदान केलं. स्वप्नामध्ये विश्वामित्र राजाला म्हणायला लागले पाणी सोड. हरिश्चंद्र राजानं पाणी सोडलं, संकल्प सोडला, सगळ्या राज्याचा संकल्प सोडला बर का. आणि संकल्प सोडल्यानंतर मग जागा आली त्याला, स्वप्नातून जागा झाला. कोण, राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजा जागा झाला तर त्याच्या समोर विश्वामित्र खरोखर उभी होती. जो स्वप्नातली जी व्यक्ती होती राज्य मागणारी, ती व्यक्ती बघा जागृत अवस्थेमध्ये जागा झाल्यानंतर समोर होती. वाघ मामाला एक पेटी सापडली, 10,000 रुपयाच्या नोटाची एक पेटी सापडली, एक पेटी सापडली, स्वप्नामध्ये सापडली. सकाळी उठून बघितलं तर महाराज घरला आला तर महाराजाला चहा पाजायला सुद्धा पैसे नाही. स्वप्नातलं काय खरं असतं महाराज, चहा पत्ती आणायला पैसा नाही. स्वप्नात खरं असतं का, पण हे स्वप्नामध्ये खरं होतं. वचन स्वप्नामध्ये दिलं, वचन हरिश्चंद्र राजानं स्वप्नामध्ये दिलं, पण जागृत अवस्थेमध्ये खरं केलं. कारण का जागृत अवस्थेमध्ये बघा तोच विश्वामित्र समोर उभा होता, जो स्वप्नात होता ना तो समोर उभा होता. जागा झाल्यानंतर तो समोर उभा होता, दिलं राजदान दिलं. म्हणजे स्वप्नात वचन दिलं, जागृतीमध्ये ते पूर्ण केलं. जागृतीमध्ये वचन दिलं, ते स्वप्नामध्ये जागृतीमध्ये खरं केलं. आता आणखीन एक प्रमाण आहे तुकोबारायचं. तुकोबाराने वचन दिलं स्वप्नामध्ये. नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आले तुकोबारायच्या आणि नामदेव महाराज बोलायला लागले. म्हणजे माझा नामदेवाचा अवतार होता पहिला आणि मी 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यापैकी 96 कोटी अभंग तयार झाले आणि 4 कोटी राहिले. 4 कोटी म्हणजे प्रकार बरं का, 4,000 राहिले. समजा अंदाजात 4,000 राहिले, कोटी म्हणजे प्रकार, 4,000 राहिले. ते 4,000 अभंग तुम्ही लिहा. कधी सांगितलं, स्वप्नामध्ये. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सगळे पांडुरंगे येऊन या, सांगितलेले काम करावे कवित्व नवा, उगे निमित्त बोलू नको, काही बोलायचं नाही. लिखाण करा, कवित्व लिहा, अभंग लिहा. तुकोबारा स्वप्नातून जागे झाले आणि आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, आपल्या संसारावर पाणी फिरवलं, संसार जाळला. आणि नामदेव महाराजांनी स्वप्नामध्ये सांगितलेलं आणि पांडुरंग परमात्म्याने स्वप्नामध्ये सांगितलेलं काम पूर्ण केलं, कवित्व केलं. म्हणजे स्वप्नामध्ये वचन दिलं, जागृतीमध्ये खरं केलं. त्याच्यामध्ये तुकोबारा आहे आणि राजा हरिश्चंद्र. जागृतीमध्ये वचन दिलं, जागृतीमध्ये खरं केलं, प्रभू रामचंद्र. काही लोक जागृतीमध्ये वचन देतात पण स्वप्नात सुद्धा खरं करत नाही. लग्नाला जर 10,000 रुपये एखाद्याला शेजारीनं मागितले, सावकाराला देतो म्हणेल, नेमका बस्ता बांधायच्या टायमाला कुठंतरी निघून जाईल. स्वप्नात सुद्धा कधी पैसे देणार नाही. म्हणजे जागृतीत वचन देतात ते स्वप्नात सुद्धा खरं करत नाही, अशा पद्धतीने. पण संत वचन हे असं आहे, संत वचन हे कधी खोटच होत नाही. त्याचे प्रमाण तुकोबाराने दिले. लटिके वचन, लटिके वचन, नाही देही उदासीन, नाही
ते उचंबळती सुखी मधुरावाणी ओळखी तुका म्हणे वाव लटिके वचन नाही देही उदासीन. संत महात्म्याचं वचन हे खोटं नसतंच, कधीच खोटं होणार नाही. पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवेल उद्या सकाळी. मावळा कुठं पश्चिमेला, पण सकाळी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईल. हे एका दिवस होऊ शकेल, पण संत वचनामध्ये बदल होत नाही. सर्वांमध्ये उगवलेलं कमळ किंवा सर्वांमध्ये उगवणारं कमळ डोंगावर उगवल, पण संतांच्या वचनामध्ये बदल होणार नाही. आग्नी दाहक आहे, आग्नीमध्ये हात घातला तर हात जळून निघणार आहे बाजूला. आग्नी दाहक आहे, पण आग्नीमध्ये हात घातल्यावर सुद्धा काय बर्फासारखा थंड लागेल. एका वेळेस असं सुद्धा घडेल, पण संतांच्या वचनामध्ये कधी बदल होणार नाही. तुकोबारांनी एकच भाषा सांगितली, संत वचन हे असं वचन आहे. आपली भूक लागली, आपल्याला भूक नाहीशी करायची असेल किंवा भूक जर आपली शमवायची असेल, आपल्याला पोटाची तृप्ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मिष्टान्न खावं लागेल. मिष्टान्न खाल्ल्याशिवाय, पंचपक्वान्नाचं अन्न खाल्ल्याशिवाय पोटाची तृप्ती होणार नाही आणि मनाची शांती होणार नाही. तुकोबाराची भाषा आहे, संतांच्या वचने वारी जन्म दुःख आणि मिष्टान्न ते भूक निवारण. मिष्टान्नानं भूक निवारण होती, भूक नाहीशी होती, आणि संतांच्या वचनानं जन्ममरण संपतो महाराज. संतांच्या वचनानं जन्ममरण संपत असतं. म्हणून महाराज सांगतात, संतांचे वचनी वारी जन्म दुःख आणि मिष्टान्न ते भूक निवारण. आणि मग महाराज, आणि म्हणून संतांच्या वचनामध्ये बर का जन्म मरणाचा ऱ्हास होतो, जन्म मरण संपतं. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय संतांची संगती मागतात.
मास्तर ओलावा वचना जगाची. ओलावा म्हणजे रस. ज्यांच्या वाणीमधून रस बाहेर पडतो. कोणता रस? ब्रह्मरस. ज्यांच्या वाणीमधून नामामृत बाहेर पडते. मुखी अमृताची वाणी देवादेवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी. आणि मुखामध्ये अमृताची वाणी आहे. अरे साधू महाराजांच्या वाणीतून अमृत बाहेर पडत होतो महाराज. उगा ते ऋणी झालं नाही. केला ऋणी नारायण नरेक्षण त्यांनी ऋणी देव ऋणी केला. महाराजांनी देव ऋणी केला. केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा. एक क्षणभर सुद्धा देव त्यांच्यापासून दूर जात नव्हता. सज्जन कसा विकुलागे मास माऱ्या सावटला नरारी सोनारा घडू कुंकू लागला. पूर्ण आपण बघा उच्च नीच काही देव ऋणी केला. का केला? कशाच्या आधारावर केला? भांडवल काय? समायेची भांडवल मन विठ्ठल विठ्ठल सुखे तर भवनदी संगे वैष्णवांची मांदी. भांडवल आहे महाराज. नामस्मरण. ओलावा वचना जयाची. त्यांच्या वाणीमधून वचनाचा ओलावा म्हणजे वचन म्हणजे नामस्मरणाचं नका महत्व जगात पडून देत असताना महाराजांनी सांगितलं की संत महात्म्याच्या वाणीतून अखंड नामामृत बाहेर पडत असतो. म्हणजे मुखी अमृताची वाणी आणि देहदेवाचे कारणी. त्यांची वाणी अमृतमय झालेली असते. एवढंच नाही तर संत महात्म्याचं रूपक सांगत असताना महाराजांनी कसं सांगितलं बघा की अभंगाचं पहिलं चरण. अमृताची 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 संत महात्म्याची वाणीच अमृतमय नाही. अमृताचं फळ हे रूपक आहे. अमृताची वेल हे सुद्धा रूपक आहे. अमृताचं बी हे सुद्धा रूपक आहे. संत महात्म्याचं शरीर म्हणजे अमृताची वेल आहे. ज्ञानोबाराचं शरीर म्हणजे अमृताची वेल आहे. तुकोबाराचं शरीर अमृताची वेल आहे. दिव्य शरीर आहे त्यांचे. तुकोबाराचं शरीर दिव्य आहे. तो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकाची नेली. ज्ञानोबाराचं शरीर दिव्य शरीर आहे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. आणि परब्रह्म केवळ बोलत असे. कोणाला बोलत होते? ज्ञानोबराय एकनाथ महाराजांना. कुठं? समाधी स्थानामध्ये बैठवून एकनाथ महाराज आले ज्ञानोबराच्या भेटीला. उघडीला उठविला नंदी शिवाचा ढवळा आणि उघडली शिळा विवराची. ती नंदी बाजूला काढला बर का. आणि ती शिळा बाजूला काढली. एकनाथ महाराज आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबराचं दर्शन झालं. ज्ञानोबराचं भजन चालू होतं. ध्यान चालू होतं. अखंड ध्यान.
अखंड ते ध्यान मुख्य या नाव पूजन. पूजा चालू होती पगार त्याची अखंड ध्यान आणि नामस्मरण चालू होती. नाथांनी ज्ञानोबाचं दर्शन घेतलं आणि पाहिलं निरखून. अरे काय शरीर होतं, दिव्य शरीर ज्ञानोबाचं. दिव्य शरीर म्हणजेच अमृताचं शरीर बरं का वाघमामा. अभंग थोडा अवघड आहे, तुमच्या नवीन पाठातला आहे, तुमच्या पाठातला आहे नवीन आहे, पण अभंग फार उत्कृष्ट आहे. ज्ञानोबाचं शरीर म्हणजे दिव्य शरीर आहे, अमृताचं शरीर आहे. ज्ञानोबा स्वतः सांगतात तो कनक चंपकाचा काळ अमृताचा पुतळा. ज्ञानोबा म्हणजे अमृताचा पुतळा आहे. तुकोबराचे शरीर म्हणजे अमृताचा पुतळा आहे. ते का अमृताचा पुतळा नाना साची नला मळा कोवळीकेचा. काय अंतकरण कोवळ आहे त्यांचं महाराज. संतांचं शरीर म्हणजे अमृताची वेल आहे. आता वेल म्हणजे त्याला फळ आलं का नाही. वेल म्हणलं की समजा आपण कारल्याची वेल लावली समोर दारामध्ये, कारल्याची वेल लावली की त्याला कारणे लागतात का नाही, त्याला फळं लागतात का नाही. तर वेलच कारल्याचा कडू असतो, फळ सुद्धा कडू, पानं सुद्धा कडू आणि बी सुद्धा कडू. इथं तसं नाही. झंट महात्म्याचं शरीर आहे ते अमृताची वेल आहे, गोड आहे शरीर, गोड आहे, दिव्य आहे. त्या शरीराला लागणारं फळ बर का म्हणजे वाणी. फळ म्हणजे वाणी बर का, वाचा. त्या वाचेमधून काय बाहेर पडतं, मुखी अमृताची वाणी नाम योग मुखी अमृताचे सार आणि मस्तक पवित्र सहित म्हणजे नाम अमृत त्या जिभेमधून बाहेर पडतं. त्याला काय म्हणायचं, अमृताचं फळ. शरीर अमृतमय शरीर. त्या अमृतमय शरीराला, अमृताच्या वेलीला, संतांच्या शरीराला लागलेलं फळ म्हणजे अमृताचं एक मोठं भांडार आहे. अमृत म्हणजे नाम अमृत आहे. सतत अमृत हे मुखे स्रवत असे अमृत वचने आणि उत्तीर्णता येणे अमृतासारखे वचन. बरं, अमृताचं फळ म्हणजे अमृताची वाणी, नामस्मरण बाहेर पडते. बरं, बीज ज्या वेलाला जे वेल अमृताचं आहे, ज्या अमृताच्या वेलाला अमृताची फळं लागली, त्या अमृताच्या लागलेल्या फळामध्ये बी कसला असेल, कडू तर नसेल ना. अमृताचंच बी महाराज. अमृताची फळी, अमृताची वेली आणि त्याची पुढं ती चाली बीजाची. बीज सुद्धा त्या चालीचं ना, अमृताच्या चालीचं बीज. आता बीज म्हणजे काय, बीज अमृता म्हणजे गोड बीज बरं का बीज. आता बीज म्हणजे सांगतो संतांचं वाङ्मय. बीज म्हणजे संतांचं वाङ्मय आहे. बीज म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. बीज म्हणजे जगत तुकोबाराचा गाथा आहे. अमृतमय आहे बरं का, अमृतासारखे गोड ग्रंथ आहेत. अमृताचं बीज म्हणजे एकनाथी भागवत आहे. अमृताचं बीज म्हणजे भावार्थ रामायण आहे. म्हणजे जेवढे म्हणून संतांनी ग्रंथ लिहिले, जेवढे म्हणून संतांनी वाङ्मय लिहिले, ते वाङ्मय म्हणजे संतांचं बी आहे. अमृताची फळे, अमृताची वेली, त्याची पुढती चाली बिलाची. काय संतांचं सगळं अमृतमयच असतं महाराज. संतांचे विचार, संतांच्या विचारामध्ये अमृत आहे बरं का. कोणाचा विचार होता मास्तर हा, जे खळांची व्यंकटी सांडू त्या सत्तर मी रती वाढू भूता परस्परे पर्व मैत्र जीवांचे. कोणाचा विचार आहे हा, वाईट विचार आहे का अमृताचा गोड विचार आहे. तुकोबाराचा विचार सांगू का तुम्हाला. मी परवा आपण घेतला होता आमच्या ईवी मध्ये, गावामध्ये अभंग होता. त्या अभंगाचं प्रमाण तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतात आता दुसरं आम्हाला कामच नाही, हाची करू कैवार अवघे आता काम सारू आणि हाची करू कैवार. कैवार म्हणजे धंदा. आता हाच धंदा करायचा. कोणता धंदा करायचा की जर मूळ लोकांचा उद्धार करीत राहायचं महाराज, हेच काम करायचं. आता ते कशा करतात, जगाचा उद्धार करण्याकरता, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. तुकोबाने जगाचा उद्धार करता आली म्हणजे महाराज दुसरा धंदाच करणार नाही. हाची करू कैवार, जगाचाच उद्धार करणार, जगाला भक्तीचा मार्गच दाखवणार. हा विचार अमृतासारखा का कडू आहे. जगाचा उद्धार करणं, जगावर उपकार करणं, हा विचार अमृतासारखा गोड आहे का कडू आहे. म्हणजे संतांचे विचार सुद्धा अमृतासारखे असतात. वाणी सुद्धा अमृतासारखीच असते. मुख्य अमृताची हात सुद्धा अमृतासारखे. एकनाथ महाराजांनी हात ठेवला कुणाच्या हात मस्तकावर. गावबाचा गावबा म्हणजे गावंड होता तो. पोळ्या खेळायला आला होता, गोळण पोळ्या त्याला आवडत होतं म्हणून त्या नाताच्या घरी राहिलं होतं. ते आईनं आणून सोडलं त्याच्या, आणि ती आईची गरिबी होती.
घरात पोळी मिळायची नाही, कवा सणाला एकदा पोळी मिळायची. आता आम्ही रोज पोळ्या खातो मास्तर. आम्हाला पाड व्याला पोळ्याशिवाय प्रत्येक सणाशिवाय पोळी मिळत नव्हती. आता कोणी कधी पोळ्या करून खाते. पोळी मिळत नव्हती, गरिबी होती, तिथं आणून सोडलं. तिथं राहायला नाथांची सेवा केली. सेवा करत असताना काय झालं की नाथांचा समाधी काळ जवळ आला 1 महिन्यावर. आणि नाथाने जाहीर केलं की मी आता समाधी घेणार. हरिपंडिताला कळालं, मुलाला कळालं. आणि मुलाला कळाल्यानंतर मुलगा बापाजवळ गेला, म्हणजे नाथा महाराजांच्या जवळ गेला. म्हणलं बाबा तुम्ही समाधी घेणार? हो म्हणजे मी समाधी घेणार. तर राहिलेलं रामायण कोण घेणार? आता हरिपंडिताला वाटलं मला लिहायला सांगते काय की, पण त्याचा अधिकार नव्हता, मुलाचा अधिकार नव्हता. तो अधिकार कोणाचा होता? गावाचा अधिकार. म्हणजे गावबा लिहिल, गावबा रामायण घेणार. गावबा केले रामायण रामाआधी कोळीयाची कीर्ती वाढली गण. केले रामायण कवा प्रतायुगात लिहिलेलं रामायण बर का. त्या रामायणावर भावार्थ रामायण त्यांनी केलं एकनाथ महाराजांनी. पण ते तुम्हाला सांगतो, गावाच्या मस्तकावर हात ठेवला की गावाला रामायण लिहिलं. हातामध्ये अमृत आहे बरं का, त्यांच्या हात सुद्धा दिव्य आहे. संतांच्या हातामध्ये अमृत आहे, संतांच्या वाणीमध्ये अमृत आहे, संतांच्या विचारामध्ये अमृत आहे, संतांच्या अनुभवामध्ये अमृत आहे, संतांच्या स्पर्शामध्ये अमृत आहे. कुठे बाबा म्हणले त्या वाट्यामध्ये, कुठं नेवास्याला. आम्ही बघितलं ते ठिकाण का मास्तर. नेवास्याच्या जवळ अगदी 1 किलोमीटर वरती स्थान आहे सज्जनानंद बाबाचं गाव. आणि त्या गावी गेलो आम्ही. 5-7 गोरपडी भाऊ होते सगळं आमच्या. 5-7 महाराज होते, गोरपडी भाऊ होते. पुढे मोहिनीचं आम्हाला नेलं तिथं. पुन्हा ती एक मोहिनी नावात मोहिनीराज, ती एक देवी दाखवली मोहिनीराज. म्हणजे ती मोहिनी अमृत वाटलं. सच्चिदानंद बाबा हा मिळत होता. अरे ज्ञानोबराच्या हाताचा स्पर्श झाला. अरे उठून बसला महाराज. हातामध्ये अमृत आहे महाराज. अमृत म्हणजे कळलं का? अमृत या शब्दाचा अर्थ सांगू का? ज्याला कधी मरणच येत नाही, ज्या वस्तू कधी मरतच नाही, त्याला काय नाव म्हणायचं? अमृत आहे. मृत रहित जी वस्तू आहे, म्हणजे मरण रहित जी वस्तू आहे, त्याला काय म्हणायचं? अमृत आहे. त्यांच्या स्पर्शामध्ये अमृत आहे, त्यांच्या दृष्टीमध्ये बघण्यामध्ये अमृत आहे. आपल्या बघण्यामध्ये अमृत नाही, संत महात्म्याच्या बघण्यामध्ये अमृत आहे. बघा ज्ञानोबरांनी अगदी कृपा कटाक्ष त्या पुतळ्याकडे पाहिलं. कोणता पुतळा होता माहिती आहे? दुःखी झाला पुतळा तो, म्हणजे ती दुःखी झाली बिचारी. असताना बिचारी होती ती. राजाला पूर्वच होत नव्हतं. सगळ्या पोरी 7 पोरी झाल्या. राणीला सांगितलं वागमावा आता जर तुला मुलगी झाली ना तुझा शिरा छेद करणार. 5 वेळ मुलगी झाली. ताईने सांगितलं आता काही गरज नाही, आता असं करा, या मुलीलाच मुलाचे कपडे घाला. मुलाचे कपडे घातले, त्याची कटिंग केली. 6 वर्षाचं झालं, 6 महिन्याचं झालं, 6 वर्षाचं झालं, 12 वर्षाचं झालं, 16 वर्षाचं झालं. लग्नाला आलं. दिवशी राजे सुरपर म्हणजे मुली घेऊन मुलीच्या स्थळासाठी येऊ लागले. लग्न जमलं. कुणाचं? असताना तो राजपोशाख होता, राजपोशाख अंगावर. तर लग्न जमलं, लग्न लागलं. वराड घरी आलं. आता पहिली रात्र आहे. त्यांच्या पडली महाराज. अरे कोणी आणलेली मी बाहेरून आणलेली मी पोरगीच. कोणी पोरगीच. अरे इज्जत जायची पाळी आली. काय खरं नाही. घोड्यावर बसली रात्री 8 वाजता आणि घोडा दापटला. लांब दूर घोडा गेला. रात्रभर घोडा चालवतच राहील. आता काही राहून उपयोग नाही. आता एकदम आपला अंत करून टाकायचा. पण 5:30-5:45च्या सुमारामध्ये एक झाड बघितलं. झाडाला फास अडकवला, घोडा बांधला आणि एवढ्यामध्ये रामकृष्ण हरी नावाचा गजर ऐकू आला. ज्ञानोबराय आले, लोढीनाथ आले, सोपानकाका आले, मुक्ताबाई आली. एका संत महात्म्याचं दर्शन घेऊ आणि आपलं जीवन संपवू. ते दर्शन घ्यायला ज्ञानोबराचे पाय धरले. तर ज्ञानोबराय म्हणतात अरे बाबा पाय सोड. आणि हे मग खालून म्हणती मी बाबा नाही, मी बाई आहे. बाई आहे. खरंच बाई होती, पोरगीच होती ती. कोण म्हणतो तू बाई आहेस, तू बाबा आहेस. ज्ञानोबराने तिच्याकडे असं कृपा दृष्टीनं पाहिलं. स्त्रीचा पुरुष उभा केला. म्हणजे दृष्टीमध्ये अमृत आहे, दृष्टीमध्ये अमृत आहे. संत महात्म्यांनी जर कृपा दृष्टी टाकली बरं तर का नाही जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात निवृत्तीनाथाने माझ्यावर कृपा दृष्टी टाकली, कृपा कटाक्षाने हरिले, आपले पदी बसविले, बाबर कुमादेवर विठ्ठले आणि भक्तादी दिले वरदान. संत महात्म्यांनी कृपा दृष्टीने निहाळलं की आपलं कल्याण. त्यांच्या दृष्टीमध्ये अमृत आहे, त्यांच्या अनुभवामध्ये अमृत आहे, त्यांच्या नामात सुद्धा अमृत आहे. देवाच्या नावात अमृत नाही,
देवाचं नाम तर अमृत रूप आहेच आहे, पण आमच्या ज्ञानोबाचं जगद्गुरु तुकोबाराचं नाव सुद्धा अमृतमय नाव आहे. देव नाव घेतो का? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भगवान परमात्मा त्यांचं नामस्मरण करतो. का करतो? त्यांच्या नामामध्ये अमृत आहे, त्यांच्या दृष्टीमध्ये अमृत आहे, त्यांच्या स्पर्शामध्ये अमृत आहे, त्यांच्या शरीरामध्ये अमृत आहे, त्यांच्या वाणीमध्ये अमृत आहे, त्यांच्या विचारामध्ये अमृत आहे. अमृताची फळे अमृताची वेली आणि त्याची पुढे चाली बीजाची आयशियाचा संग देईनार. मग अशा संतांची मला संगती पाहिजे. सावता महाराजांसारख्या संतांची मला संगती दे. ओलावा वचना जयाची जग. आता फक्त 15 मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. 15 मिनिटं. अशा संतांची संगती जर झाली, संतांचा संघ जर प्राप्त झाला तर त्यांच्या वचनाचा काय परिणाम होतो त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. संत जीवनाचा परिणाम, संत वचनाचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर होत असते. महाराज पुस्तकांती तैशी दिशेवरी त्याच्यावर तुकोबारांनी थोडं भाष्य केलेलं आहे. बघा, आपण जे अन्न खाऊ त्या अन्नाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. महाराज दूध टाकून जर हळद पिली, दूध टाकून किंवा हळदी दुधामध्ये हळद टाकून जर दूध पिलं तर माणूस गोरा होतो. महाराज सांगतात कुठलंही अन्न घ्या, कुठलं विष पेलं माणूस मरतो, विषाचा परिणाम शरीरावर होतोच. महाराज हळद पिली दुधात टाकून तरी त्याचा परिणाम शरीरावर होतोच. विष जरी पेलं तरी त्याचा परिणाम शरीरावरच होतो. आम्र जरी पिलं तरी माणूस मरत नाही, म्हणजे त्याचा हे शरीर जात नाही, म्हणजे त्याचा परिणाम सुद्धा शरीरावरच होतो. दारू पिली त्याचा परिणाम कुठं होतो? शरीरावरच होतो. जे राजस अन्न, तामस अन्न, सात्विक अन्न कुठलंही अन्न का त्या अन्नाचा परिणाम शरीरावर होतो. त्या अन्नाचा परिणाम शरीरावर होत असतो. तसं महाराज सांगतात की संत वचनाचा परिणाम जगतावर होतो. महाराज संत वचन काही सामान्य वचन नाहीत. मगाशी मास्तरांनी सांगितले आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जन्मे. या जन्मामध्ये आपण त्यातून उत्तीर्ण होत नाही. इतके संतांनी जगतावर उपकार केले. अमृतासारखी वाणी आपली, अमृतासारखा देह असणारा स्वतः तो देह जगाच्या कल्याणासाठी झिजवला. अमृताची वाणी आहे महाराज, आणि त्या अमृतासारख्या वाणीचा जगतावर परिणाम होतो. महाराज तुकोबाराची अमृतासारखी वाणी वर्षली. आता पावसाळा आहे का नाही, आकाशामध्ये ढग यावे, ढग आल्यानंतर त्या ढगाला थंड हवा लागावी. मी सकाळी शिंदेवाडीमध्ये सांगितलं, शिंदेवाडी पवारवाडीमध्ये ढगाला थंड हवा लागावी. आणि बघा मेघाची गर्जना व्हावी, विजा कडकाव्या,
आणि मग धार 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 जसा पाऊस पडावा तस बर का निवृत्तीनाथांची वाणी बर का जगता करता प्रसन्न झाली वाणी प्रसन्न झाली महाराज. गहिनीनाथातून आल्याला ठेवा, गहिनीनाथातून आलेलं ते ज्ञानाचं गाठोड निवृत्तीनाथांनी कोणाच्या हवाली केलं? ज्ञानोबाच्या. गहिनी प्रसादे ज्ञानदेवासार निवृत्तीनाथ काही सामान्य नव्हते महाराज. आधीच तो कृपाळू निवृत्तीनाथ तर आधीच कृपावंत होते. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन ह्याची कृपादान तुमचे मत आधीच कृपावंत. आधीच तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू. ज्ञानोबा हे आधीच कृपाळू होते, जगाकरताच आले होते, जगाची दया आली म्हणून आले होते, आधीच कृपाळू होते. पण निवृत्तीनाथांनी पुन्हा आज्ञा केली ज्ञानेश्वर महाराजांना. आधीच तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू. झाला जैसा वर्षा काळू जैसे खवळणे मेघा. मेघ जसे खवळून धार 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 जसा पाऊस पडावा तसं ज्ञानोबाची वाणी वाहू लागली जगाकरता. तुकोबाराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर काय अमृताची वाणी रामेश्वर शास्त्रींनी वर्णन केले. अमृताची वाणी मनुष्याला शुद्ध अमृतासारख्या वाणीचा वर्षाव केला, जगावर वर्षाव केला, इतक्या जगाला उपदेश केला, इतक्या जगाला उपदेश केला की महाराजांची वाणी शिरून गेली. जे उपदेश करता करता नामस्मरण करता करता वाचेला शिन झाला. कशामुळे तर जगाला उपदेश करत असताना त्याला रात्र दिवस मेघ तुकोबारायचा बाणा होता. मेघवृष्टीवाणी करावा उपदेश तरी गुरुने न करावा शिष्य. मेघवृष्टीवाणी करावा उपदेश म्हणजे पाऊस जसा पडतो का नाही तसं पावसासारखी जगतावर उपदेशाचा वर्षाव करावा. ती अमृताची वाणी आणि त्या अमृताच्या वाणीचा जगतावर परिणाम होत असतो आणि झाला. म्हणून महाराज सांगतात उत्तम सेवन आणि संतांची वचनं जर सेवन केले ते जर ऐकले किंवा संतांचं वाङ्मय जर पठन केलं, संतांचं वाङ्मय जर आपण डोळ्या खालून घातलं, गाथा असू द्या, ज्ञानेश्वर असू द्या, भागवत असू द्या, एकनाथी रामायण असू द्या, ते जर वाङ्मय डोळ्या करून घातलं तर माणसाचा घसा थंड होतो महाराज. शीतळ कंठाशी आणि पुस्तकांती पैशी दिशेवरी आणि शरीरामध्येही फरक पडतो. कारण काय त्या वचनाचा संत वचनाचा शरीरावर परिणाम होतो. तुकोबाराच्या शरीरावर परिणाम झाला. उपदेश कोणी केला? बाबाजी चैतन्याने उपदेश केला. तर परिणाम तुकोबाराच्या शरीरावर झाला. पुष्ट झाली अंग कांती. पुष्ट शरीर पुष्ट झालं. कशामुळे झालं? संतांच्या वचनामुळे. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे उत्तम सेवन शीतळ कंठाची पुष्टकांती पैशी दिशेवरी. आणि अशा संतांची संगती झाल्यानंतर बघा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते शेवटच्या चरणामध्ये सांगतात. नारायण
चंदनाचं लाकूड, चंदनाचं मूळ, कोर सुद्धा चंदनाचं, पानं सुद्धा चंदन, सगळं चंदन. चंदनाचे हात पावली हे चंदन. परिसाला वाईट अंग कुठलं नाहीच. परिसराचा परिसाचा एक पुतळा ना का, म्हणजे परिसाची बावली, त्या बावलीला काय खालून जरी बघितलं पायातून तर हिनपणा नाही, डोक्यातून पाहिलं हिनपणा नाही. कुठल्याही बाजूला जर लोखंड लावलं तर ते कुठल्याही बाजू असू द्या, पैसा नेणे हिन कोणांग किंवा दिवा आहे, दिवा नाही पाठी पोटी अंधकार. दिव्याच्या आतमध्ये बी पोटामध्ये बी अंधार नाही आणि बाहेर बी अंधार नाही, खाली बी अंधार नाही, वरी बी अंधार नाही. अरे स्वयंप्रकाशित आहे. दीपा नाही पाठी पोटी खडी साखर, खरी साखर खरंच कुठून लागलं, खालून टाकल्यानंतर खरंच लागल का, वरून टाकल्यानंतर खरंच लागल, किंवा डाव्या बाजूला टाकल्यानंतर खरंच लागल, का उजव्या बाजूला टाकल्यानंतर खरंच लागल. अरे सर्वांगी साखर आवडी गोड तुका म्हणे कैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची नाही. अवघाला सुद्धा त्यांच्यावर अवगुण दिसतो. सगळे सद्गुण 16 प्रकारचे गुण आहेत बरं का. संतांचे 16 प्रकारचे गुण आहेत. कधी वेळ प्रसंग आला तर मी ते 16 प्रकारचे गुण सांगून टाकेन. अवगुण त्यांच्याकडे नाही. तसे गुण चंदनाच्या अंगामध्ये, गुण चंदनाचे पैसे तुम्ही जगी संत तसे संतांच्या अंगामध्ये गुण असतात. चंदनाच्या अंगामध्ये 3 गुण सांगतो फक्त मुख्यात, त्याचे सांगता येते 11, पण आता एवढ्यामध्ये 5 मिनिटांमध्ये 3 गुण सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. चंदनाच्या अंगामध्ये पहिला गुण आहे, चंदनाच्या सभोवताली कुठलेही झाडे असू द्या, बाबळीचा असू द्या, लिंबाचा असू द्या, कुठलेही झाड असू द्या, कुठलेही झाड असू द्या, पण चंदन काय करतो, सगळ्या झाडांना आपल्यासारखा सुगंधित बनवतो. सर्वांगी सुवास कोणाच्या अंगामध्ये, चंदनाच्या. सर्वांगी सुवास तरी उगला न राही, पण थांबत नाही, उगत बसत नाही. सभोवती तळ म्हणजे भोवतालचे झाड चंदन करीतच आहे, चंदन आपल्यासारखी बनवतो. म्हणजे सगळ्या झाडांना, इतर झाडांना सुगंधी. आता त्याच्यामध्ये काही झाडं का नाही आंबट झरे, त्याच्यामध्ये काही झाडं आंबट आहे. आपली बोरीचं झाड आंबट आहे का गोड आहे? अरे मुळातच आंबट आहे महाराज. बरं, बोरीचं झाड आंबट तर आहे गुणाला म्हणजे चवीला नका, आणि खेटायला गेलं तर कपडे फाडल्याशिवाय राहत नाही. तुमचा 500चा शर्ट असू द्या, नाही तर 1000 रुपयाचा शर्ट नवा असू द्या, तर तिला भेटायला जर गेलं ना बरोबर कपडे फाडतील. म्हणजे इतके दुर्गुण त्या बोरीच्या अंगामध्ये. पण तुकोबाराय सांगता चंदन आणि बोरी कृपाळू सज्जन तुम्ही नाही संताने सरता गेलेले पैशा पै चंदन आणि बोरी बोरीला सुद्धा सुगंधित बनवतो. कोण बनवतो? चंदन. 2. आता बोरीपेक्षा बोर आंबट आहे, तर कडुलिंबाचं झाड कडू आहे. कारण लिंबाचा रस कसा आहे? कडू आहे महाराज, कडू आहे, कडू. तर त्या कडुलिंबाला सुद्धा चंदन आपल्यासारखं सुगंधित बनवतो आणि गोड बनवतो महाराज. एकदम आपल्यासारखं करतो, आपल्यासारखे. तसे संत महात्मे जगाला आपल्यासारखं करतात. पण कधी करतात? त्यांच्या संगतीमध्ये गेलं तर लांब बसले 1 किलोमीटरवरून पोलीस म्हणाय त्याला हाक मारायला लागला, ये माझ्याकडे. पोलीस म्हणतो ये माझ्याकडे. ही तिथं बसले लोक. आणि लोखंड जर पोलिसाकडे जर गेलं तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. तर लोखंड काही पोलिसाकडे जात नाही आणि मग पोलिसालाच लोखंडाकडे यावं लागतं. लौकिक पोलीस समजा आपल्याला सापडला, पण तो आपण शिवपुऱ्याच्या शिववर ठेवला आणि बाबळगावच्या शिववर लोखंड आहे, आणि तिकडून हाक मारली त्या पोलिसाला, हे माझ्याकडे मी तुला सोनं करतो, तुझी किंमत वाढवतो. तर हे जागा सोडायला तयार नाही लोखंड. मग ती शेवटी काय करते, ती नाही रस्ता तसाच मर म्हणते ती पोलीस. पण पोलिसाच्या सारखे असणारे संत महात्मे मात्र जागा सोडतात. तो पोलीस जागा सोडत नाही, पण संत महात्मे मात्र आपली जागा सोडतात, आपली जागा वैकुंठातली सोडतात आणि पुन्हा तुमच्या आमच्या उद्धारा करतात. पुन्हा पोरीने सांडिली आपुल्या पोरीचे
मेलो शिव कैसे जगाच्या कल्याणा संताच्या होते देह कष्ट होती बरोबतारे असे संत महात्म्याच्या अंगामध्ये गुण असतात. तुका म्हणे गुण चंदनाची अंगली आणि पैसे तुम्ही जगी संतांच्या अंगामध्ये गुण असतात. म्हणून महाराज म्हणतात त्यांची संगती करावी. संत संघ सर्व काळ राखंड प्रेमाचा किंवा संत बरवा संत समागमो आणि प्रगटाला आत्माराम किंवा संताचा संघ करिता बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा त्यांचा तो सुपंथ चालावा आणि ओगवा वासनारी आहारी वाई तरी संतांची संगती व्हावी करावी. संतांच्या संगतीमध्ये जावं का जावं का म्हणे पैसे होई जेते संगे वाट लागे अंगी चंदनाच्या ऐशियाचा संघ देई नारायणा आणि ओलावा वचन जयाच्या विठ्ठल विठ्ठल